ही जी कान कोरण्याची पद्धत आहे, ही चुकीची पद्धत आहे. बेसिकली लोक कान का कोरतात? तर कानामध्ये जर मळ जमा झालेली असेल तर, किंवा कानामध्ये जर कोरडेपणा आलेला असेल तर, किंवा कानामध्ये कुठे ओलसरपणा, जखम झाली असेल तर अनेक लोक कान कोरतात. तीनही प्रकारामध्ये थोडीशी त्याची कारणं आणि उपचार वेगळी असतात. ज्यावेळेस कानामध्ये मळ जमा होऊन कान कोरतात, त्यावेळेस काय करावं, की जवळच्या कानाच्या डॉक्टरकडे दाखवून कानाचा मळ काढून घ्यावा. जर कानाला ओलसरपणा किंवा त्याचा स्राव असतील, त्यासाठी योग्य ते आयुर्वेदिक उपचार त्याच्यामध्ये जर घेतले, तर कानातले स्राव आपण त्यातून नष्ट करून हे जे काही कान कोरणं किंवा खाज येणं आपण थांबवू शकतो. त्याचप्रमाणे काही काही रुग्णांमध्ये कानामध्ये कोरडेपणा बऱ्यापैकी आलेला असतो. कानात कोरडेपणा आला तरी पण ते लोक कान कोरत असतात. तर अशा केसेसमध्ये त्यांनी काय करावं, की कानातला कोरडेपणा घालवण्यासाठी आपल्या जवळच्या वैद्याला भेटून त्याच्यामध्ये कर्णपूर्ण नावाची एक उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये असते, ज्यामध्ये औषधी सिद्ध तेल कानामध्ये जर आपण कोमट करून जर सोडलं, त्यातनं कानातला कोरडेपणा कमी होऊन त्या पद्धतीच्या कान कोरण्यावर किंवा कान खाजवणे या तक्रारी आपण पूर्णपणे मात करू शकतो. तर अशा कुठलीही तक्रार आपल्याला जर असेल, आता हे जे आपण सगळी माहिती घेतली, त्या याचा माहितीचा उपयोग करून त्या पद्धती आपण नक्कीच आपल्या दैनंदिन व्यवहारामध्ये लाईफमध्ये त्याचा वापर करून घ्या. धन्यवाद.